सामाजिक भान जपत दृष्टीहीन विद्यार्थ्यांना मदतीचा हात. सामाजिक भान जपत दृष्टीहीन विद्यार्थ्यांना भाजप स्लम सेलचे अध्यक्ष कृष्णा भुजबळ यांच्या आई प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन वसंत डावखरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा स्तुत्य उपक्रम मंगळवारी कोपरीतील सारथी साधना केंद्रात राबवण्यात आला. केंद्रातील दृष्टीहीन विद्यार्थ्यांना ब्लूटूथ उपकरणाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर, स्वतः आमदार निरंजन डावखरे, ज्येष्ठ माननीय नगरसेवक नारायण पवार, मनोज शिंदे, परिवहन सदस्य विकास पाटील, राजेश गाडे, संजय आहुजा, आई प्रतिष्ठानचे सदस्य रोहित कवे, अवधूत कदम, विद्याताई कदम, इसामुद्दीन शेख आदींसह रोटरी क्लबचे अनेक मान्यवर उपस्थित होते. दृष्टीहीन विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी ठाणे पूर्वेकडील ठाणे महानगरपालिका राऊत शाळेत रोटरी क्लब ऑफ ठाणे लेक सिटी संचालित सारथी साधना केंद्र चालवले जाते. या केंद्रात एकूण 165 दृष्टीहीन विद्यार्थी तंत्रशिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना सहज संवाद साधता यावा याकरिता कृष्णा भुजबळ यांच्या आई प्रतिष्ठानने आमदार निरंजन डावखरे यांच्या वाढदिवशी ब्लूटूथ इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे मोफत वाटप केले. या सोहळ्यात प्रारंभी केंद्रातील अंध विद्यार्थ्यांनी आमदार डावखरे यांचे औक्षण करून वाढदिवसाचे अभिष्ट चिंतन केले. यावेळी बोलताना आमदार डावखरे यांनी वाढदिवसानिमित्त सामाजिक भान जपून आई प्रतिष्ठानने समाजात वेगळा पायंडा पाडल्याचे सांगितले. तर आमदार संजय केळकर यांनी डोळस व्यक्तींना जे दिसत नाही ते दृष्टीहीनांना कळतं, इतका त्यांचा बुद्ध्यांक प्रगल्भ असतो, त्यांना या उपकरणांचा लाभ होईल असे सांगितले. पुढे बोलताना त्यांनी कोकण पदवीधर मतदारसंघाला आमदार निरंजन डावखरे यांच्या रूपाने शांत व संयमी नेतृत्व लाभल्याचे नमूद करून त्यांनी अशीच उत्तरोत्तर प्रगती वृद्धिवंत हो अशी मनस्वी शुभेच्छा व्यक्त केल्या. तर कोणतीही अपेक्षा न ठेवता विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या कृष्णा भुजबळ यांच्यावर देखील आमदार केळकर यांनी स्तुती सुमने उधळली. या प्रसंगी विविध मान्यवर तसेच संस्थांनी शालेय साहित्य भेट देऊन आमदार डावखरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.